जॉब आपल्याला लागत नाही. तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत आपल्या जीवनामध्ये ते फार सुंदर पद्धतीनं एका भिक्खूने या ठिकाणी व्यतीत केलेले आहे. तेव्हा त्या ग्रंथाच्या विषयी सांगायचं म्हटलं तर तो ग्रंथ म्हणजे मिलिंद प्रश्न होईल, की ज्या ग्रंथामध्ये एका भिक्खूला भगवान बुद्धांनी जे काही उपदेश केलेला आहे त्या आधारावरती त्यांनी उत्तर दिली आहेत एका राजाला, म्हणजे मिलिंद राजाला, आणि तो बौद्ध धर्मामध्ये तो प्रविष्ट होतो. तर अशा स्वरूपाचा जो ग्रंथ आहे की ज्या माध्यमामधून तथागत भगवान बुद्धांचे जे शिष्य आहेत ते कशा प्रकारे त्या भिक्खूंच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे भारतभर वाढत गेलेले आहे त्याचं एक उदाहरण म्हटलं तर हा ग्रंथ आहे. ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर मी सर्व आमच्या उपासकांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील आपल्या आदर्शांची पुष्पपूजा करून घ्यावी. आताच्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आजपासून एक नवीन ग्रंथ जो आहे तो आपण या ठिकाणी घेत आहोत की ज्याचं नाव मिलिंद प्रश्न आहे. हा एक विलांड नावाचा राजा, ज्याला आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये मिलिंद असं म्हणतो. तर हा जो राजा आहे या राजासोबत हा अतिशय विद्वान राजा आणि याच्यासोबत वाद विवाद करण्यासाठी जे काही पंडित आहेत त्यांच्यासोबत त्यानं वादविवाद केला, परंतु त्याला कोणी परास्त करू शकला नाही आणि त्याच्या प्रश्नाची कोणी उत्तर देऊ शकला नाही. परंतु त्या काळामधील बौद्ध भिक्खू नागसेन, मला आता आठवण नव्हतं परंतु मी राहुलला विचारलं. खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो म्हणजे औरंगाबादचा परिसर जो विकसित केला आहे त्या वनाच नाव ठेवलं नागसेन वन, आणि जे पहिलं कॉलेज त्यांनी स्थापन केलं त्याचं नाव ठेवलं मिलिंद. म्हणजे मिलिंद हा राजा होता परंतु तो शिकला कुणाकडून? बौद्ध भिक्खूकडून. त्याच्या प्रश्नाची उत्तर कुणाकडून मिळाली? नागसेन या भिक्खूकडून मिळाली. आणि म्हणून असे विद्यार्थी घडावे की जे प्रश्न विचारणारे असावे आणि त्याचे असे गुरु असावेत की त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्या गुरुकडे असलं पाहिजे. आणि असे ते विद्यार्थी जे ते गुणवान बनले पाहिजेत, विद्वान बनले पाहिजेत, अशी धारणा बाबासाहेबांची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विद्यालय महाविद्यालय परिसराला नागसेन वन हे नाव देऊन टाकलं आणि त्या ठिकाणच्या कॉलेजला मिलिंद कॉलेज हे नाव म्हणजे दिलं. खरं पाहिजे तर आपण जेव्हा एखादी निर्मिती करतो तेव्हा त्या निर्मितीला आपण आपल्या वडिलांचं नाव, आईचं नाव किंवा इतर नावं देण्यासाठी आपण म्हणजे पुढे येतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जवळचं किंवा आपल्या वडिलांचं नाव असं कुठं दिलं माझ्याकडे वाचनामध्ये नाही. परंतु समाज कसा घडला पाहिजे यासाठी मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक अशा स्वरूपाचे जे काही विचार दिलेले आहेत त्यांच्या कृतीतून दिलेले आहेत. त्या कृतीपैकी हा मिलिंद प्रश्न या ठिकाणी वाचण्यासाठी राहुलजी पोखरे एक चांगले अतिशय वाचक आहेत. विशेष करून पाली भाषेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते पाली भाषेचे चांगले अभ्यासक आहेत. गतवर्षी आपण डॉक्टर भीमराव हटकर सर यांच्याकडून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतला आणि यावर्षी आपण थोडंसं अधिक चांगलं नवीन काहीतरी आपण या ठिकाणी अवगत केलं पाहिजे या हेतून विचार केला आणि त्यानुसार असं ठरलं की या ठिकाणी आपण मिलिंद प्रश्न हा वाचन या ठिकाणी करावा आणि अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजे. आपण या तशा स्वरूपाचे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण माणसाची जी काही वृत्ती आहे ती विचारशील आहे, विचार करण्याची प्रवृत्ती आहे आपली. आपल्याला जे काही डोकं दिलेलं आहे त्या डोक्याचा वापर विचार करण्यासाठी आहे. आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असे प्रश्न पडले पाहिजेत, काहीतरी गूढ ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला उकलता आल्या पाहिजेत. जे आपल्यामध्ये अज्ञान आहे त्या अज्ञानासाठी आपण ज्यांना ते प्रश्नाची उत्तर जमते त्याला विचारलं पाहिजे
कुठलाही संकोच न ठेवता आपण जर आपल्या प्रश्नांची उत्तर जर प्राप्त केली तर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. आणि म्हणून या ग्रंथाचं वाचन या ठिकाणी आपण करणार आहोत. तेव्हा आपण प्रथमतः या ग्रंथाचे वाचक असलेले आदरणीय राहुलजी कोकरे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. तुम्ही कंधारे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी प्रथमतः सन्मान करावा. राहुलचा खऱ्या अर्थानं पाली गाथा या गाथाच ना धम्मपद व गाथा धम्मपद आणि कथा गाथा कथा धम्मपद आणि कथा त्याच्या संबंधित तर हे सांगण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आणि विशेष करून मिलिंद प्रश्न याबद्दल देखील त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे निश्चितपणानं या ग्रंथाला त्या वाचनाला ते निश्चितपणानं न्याय देतील. तेव्हा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो तर वाचकाला देखील एक नवी ऊर्जा मिळत असते. नाहीतर 4-5 लोक यायलेत ऐकायले चालले तर त्या वाचकाचा देखील म्हणजे मुळाच होतो. तितक्या लांबून मी यायलो, ऑटोचा खर्च करून यायलो आहे की नाही, त्या फुकट नाही काय नाही. राहायला कुठं चाळीकडे त्या भागात तिथून इकडे यायचं म्हटलं तर 20 रुपये यायचे 20 रुपये जायचे म्हणजे रोजचे 50 रुपये यांचे खर्च होणार. तेव्हा निश्चितपणे आपणही त्यांच्या येण्या जाण्यासाठी काही प्रयत्न करूया. आपल्या दानातून त्यांच्यासाठी आपण सहाय्य करण्याचा प्रयत्न करूया. कारण त्यांच्यावरती सगळ्यात भार टाकणं योग्य ठरणार नाही. तेव्हा त्यांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर जर आपला हॉल गच्च भरून राहिला तर निश्चितपणे ते चांगला नवीन त्या मिलन प्रश्नावरती अधिक अभ्यास करून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. तेव्हा मी या ठिकाणी अधिक न बोलता पूज्य भिक्खू शीलरत्नजी देव यांना याचना करतो की आपण या ठिकाणी आम्हाला आजच्या या वर्षावास म्हणजे आपला 14वा वर्षावास आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला तुम्ही या ठिकाणी